पवला दिसिना शोधे मराठी बाणा पवला दिसिना आमचा मराठी बाणा ताट असे काना घराने शाही विना मैदानात येणार मैदानात येणार आवाज तू देना सेना अरे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना 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 बाळासाहेबांची शिवसेना 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 बाळासाहेबांची शिवसेना 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 बाळासाहेबांची शिवसेना अनाथांचा तो एकनाथ दिली हिंदुत्वाला साथ बाळासाहेब बसे हृदयात शिवसैनिक नसा नसात अनाथांचा तो एकनाथ दिली हिंदुत्वाला साथ बाळासाहेब बसे हृदयात शिवसैनिक नसा नसात स्वाभिमानानं बोला विरोधकांना टोला बघतोस काय शामिल होणार मैदानात येणार आवाज तू देणार माननीय घोडके साहेबांचं मी विशेष अभिनंदन करतो. मालेगाव मध्ये प्रवेश करत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज कमानीच्या माध्यमातून पवित्र दैवताचं नाव घेऊन आपण त्या ठिकाणी मालेगाव मध्ये प्रवेश करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नूतनीकरण असेल आणि आपले सर्वांचे मानबिंदू भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या सर्वांना अभिमान वाटेल, आपल्या सर्वांना आनंद होईल. गेल्या अनेक वर्षांच्या पासून मालेगावकरांची जी भावना होती ते पवित्र कार्य संपन्न करण्याची संधी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मिळाली. अंडरग्राउंड ड्रेनेजचा विषय असेल, भुयारी गटारीची कामं चालू आहेत. साधारणतः 30-40% आतापर्यंत काम झालंय. आपल्याला माहिती आहे की एक घराचं जे स्वच्छता गृह असतं त्याच्या सेप्टिक टँकचा जो शोष खड्डा असतो 2-4 वर्षात तो चोकअप होत असतो. आपल्याला नवीन दुरुस्ती करावी लागते. 2-4 वर्षाला 5-25 हजार रुपये खर्च येतो. आता या ड्रेनेजमुळे त्या ठिकाणी तो खर्च येणार नाही आणि ही सर्व दुर्गंधी रोगराई कमी होण्याचं काम या अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टममुळे त्या ठिकाणी होणार आहे. मालेगावला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे. तळवड्याचं जे आपलं साठवण तलाव होता मागच्याच पंचवार्षिकला त्याची कपॅसिटी आपण दुप्पट केली की जेणेकरून मालेगावकरांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे. तळवाड्यापासूनची जी पाईपलाईन होती ती 30-40 वर्षापूर्वीची पाईपलाईन, सिमेंटची पाईपलाईन तुटायची फुटायची, पाणी ए बाळा बाजूला, पाण्याचा ब्रेक व्हायचा आणि म्हणून ती नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याचं काम प्रगतीपथावर आहे. जवळपास सोयगाव पर्यंत ती पाईपलाईन आली आणि म्हणून अशी एक ना अनेक कामं आपल्या मालेगावमध्ये प्रगतीपथावर आहे. जिथपर्यंत संगमेश्वरचा विषय आहे तर मला वाटतं की आपल्या शाळेच्या शेजारीच लोकमान्य विद्यालयाला लागूनच एक मोठं गार्डन पण आपण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्याचं काम पण आता त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मी वेळेचं भान ठेवतो. तुम्हाला पुस्तिकेच्या माध्यमातून सगळी माहिती देण्यात येणार आहे. आपलं मालेगावचं चेहरा मोहरा बदलतो आहे की नाही बदला? काही सगळीकडे कामं चालू आहेत की नाही? आणि तुम्ही काळजी करू नका, आणखी अनेक कामं मंजूर आहेत आणि आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. कारण नगर विकास डिपार्टमेंट हे माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये जेवढा निधी लागेल तेवढा निधी त्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे.
माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब 24 तासांच्या पैकी 20 तास काम करणारा हा नेता, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आलेला खेड्यातला माणूस शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते झोपायला जात नव्हते. 4 वाजू दे की 5 वाजू दे पहाटे. एकही माणूस परत जाणार नाही याची काळजी घ्यायची. आपण बघितलेलं आहे, फक्त 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये त्यांनी एवढे निर्णय केले की महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत एवढे निर्णय झालेले नाही. एसटी मधून किती ताईंनी प्रवास केला जरा हात वर करा. पहिले किती भाडं लागे? किती लागायचं? फुल भाडं लागायचं. आता किती लागतं? अर्ध भाडं लागतं, हाफ तिकीट लागतंय. बरोबर? हे कोणामुळे झालंय? हे कोणी केलंय? जोरात बोला. हे केलंय महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलंय. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी विद्यार्थिनींना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल, डॉक्टर, वकील, इंजिनियर, तर अर्धी फी सरकार भरायचं, अर्धी फी पालकांना भरावी लागायची. एक विद्यार्थिनी, तिला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायची होती, तिच्या आई वडिलांची परिस्थिती नव्हती. त्या विद्यार्थिनीला वाटलं त्या पैशांकरता जर मी तगादा केला, वडिलांना विनंती केली, तर कदाचित माझे वडील आत्महत्या करतील. वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून त्या विद्यार्थिनीने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. अशी दुःखद घटना झाली. ही बातमी जेव्हा संध्याकाळी रात्री टीव्हीला आली, माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री रात्रभर झोपले नाहीत. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मंत्रिमंडळाला बोलवलं आणि निर्णय केला की माझ्या महाराष्ट्राची एकही विद्यार्थिनी पैशांच्या वाचून शिक्षणापासून वंचित राहणार नाही. 100% फी आता सरकार भरतंय. हा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केला. मी अनेक गोष्टी सांगू शकतो, रात्रभर बोलू शकतो. आणि सगळ्यात चांगली योजना काय केली? कोणते? कोणी केलं? जोरात बोला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अशी योजना आणली की आज महाराष्ट्राच्या करोडो बहिणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतात. कोण बोलत होता इकडे? कोणती योजना? कसं काय माहिती? त्या 1500 होणार का 500 इकडे येतात? काही योजना चांगली आहे का वाईट आहे? काही लोक नाव ठेवायचे, काही लोक कोर्टात गेले, काही लोक बोलायचे 1500 रुपयाने काय होतं. जे करोडपतीच्या घरामध्ये जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं महत्व कळत नाही. परंतु हेच 1500 रुपये आज माझ्या त्या गरीब बहिणीच्या घरामध्ये, संसारामध्ये जर बाळ रडायला लागलं तर त्याला बिस्किट आणायला कामात येतात. हेच 1500 रुपये जर सासू सासरे आजारी पडले तर त्यांना गोळ्या औषध द्यायला हेच 1500 रुपये कामात येतात. येतात की नाही येतात? तुलाही बिस्किट मिळालं दिसत. शाळेचं फी असेल, चौदा तारखेला काय? मकर संक्रांत.
हा महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींची मकर संक्रांत अतिशय गोड होणार आहे. तुम्हाला काय मिळणार नाही. करेन जर आपल्याला आनंद वाटत असेल, तुम्हाला अभिमान वाटत असेल, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विषयी जर तुम्हाला मनामध्ये चांगली भावना असेल, तर शिंदे साहेबांच्या करता एकदा टाळ्या वाजून तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. छोट्या छोट्या समाजांच्या पासून त्यांनी निर्णय केले. त्यांना माहिती आहे, ते साधे रिक्षा चालक होते, शेतकऱ्यांचा मुलगा होते. ते नेहमी सांगतात की माझ्या आईने संसार कसा चालवला, काटकसर कशी केली, माझ्या पत्नीने कसं काटकसर करून संसार चालवला याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळेच त्यांनी एवढ्या चांगल्या योजना केल्या. मी वेळेचं भान ठेवतो. किती वाजले? 9:40. पुढे कॅम्पात एक सभा आहे. तर ताई, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, पाठीमागच्याही काळामध्ये आपल्या नगरसेवकांनी अतिशय चांगलं काम केलं, परंतु ज्या पद्धतीने आता विकासाचा रथ निघालेला आहे, हा जर याच गतीने आपल्याला पुढे न्यायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून चारीच्या चारी उमेदवार कुठलाही किंतु परंतु न ठेवता आपण धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या, ही विनंती करायला मी या आपल्या दरबारात आलेलो आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली. ती कोणत्या जातीपाती समाजाला पाहून केली का? की नाही याच समाजाच्या महिलांना मिळेल असं केलं का? सर्व समाजासाठी केलंय, आहे का नाही? आणि म्हणून समाज, जात पात त्याच्या पलीकडे जाऊन आज धनुष्यबाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद दिले पाहिजे. आता मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर काही लोकांना चांगल्या गोष्टी पाहता येत नाही. मला वाटतं की अनेक गोरगरिबांचे पगार सुरू केले, कामगारांना साहित्य वाटप केलं, अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी आपल्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून, कागदपत्रांची पूर्तता करून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विक्रम केले आणि हजारोच्या संख्येने त्या योजनांचे लाभ त्या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, वर्ष झालं आता विरोधक काय काय प्रचार करायचे, किती खालच्या पातळीवरून बोलायचे, परंतु आपण कधीच त्यांना उत्तर दिलं नाही. आपण केलेलं काम आणि आपल्याला काय करायचंय तेवढंच मांडत राहिलो. खालच्या पातळीवरून बोलायचे. मी तेव्हाही सांगितलं, त्या निवडणुकीमध्ये तर घरी जरी बसलो असतो आणि इथं स्क्रीनची गाडी पाहिली तर मला आठवण झाली, त्या स्क्रीनवर जर 2 मिनिटाची जर एक क्लिप दाखवली असती तर घरी बसून या जनता जनार्दनाने दादा भुसेला निवडून दिला असता. असले हे विरोधक आहेत, पण त्यांच्या पोटात दुखतंय. काहींना असं वाटतंय की आमचीच जहागिरी आहे, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मला वाटतं की हे योग्य नाही. आणि म्हणून अतिशय चांगले उमेदवार, काही जुने अनुभवी, काही नवीन, की जेणेकरून जुन्यांचं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद
आणि तरुणांना संधी अशा प्रकारचे पॅनल आपण संपूर्ण मालेगावमध्ये त्या ठिकाणी केलेले आहे। मी आपल्याला अस्वस्थ करतो, बिलकुल आपण चिंता करू नका। या उमेदवाराच्या माध्यमातून कोणतीही चुकीची गोष्ट होणार नाही, ही माझी जबाबदारी असणार आहे। काही लोक अफवा पसरवतील, त्यांच्या स्वार्थासाठी खोटं नाटं बोलतील, परंतु त्या गोष्टींना आपण बळी पडू नका, एवढीच विनंती या निमित्ताने मी करतो। मला वाटतं की आपल्या सर्वांचा निर्धार आहे। आपली काय निशाणी आहे? आपली निशाणी आवाज कमी आहे। अरे तुम्हाला जर मतदानाचा अधिकार राहिला असता तर तुम्ही समोरच्यांचे डिपॉझिट जमा करून टाकले असते। विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी इतक्या खालच्या पातळीवरचे बोलले, काय काय नौटंकी केली, परंतु जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे। या जनता जनार्दनाने 1,06,000 मतांचा लीड विक्रम केला आणि धनुष्यबाणाला एवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिलाय। म्हणून जनता जनार्दन सुज्ञ आहे। त्यांचे आशीर्वाद गेल्या 25 वर्षांच्या पासून शिवसेनेला आहे, धनुष्यबाणाला आहे। आणि मला विश्वास आहे की हेच आशीर्वाद याही निवडणुकीत निश्चितपणे त्या ठिकाणी असतील। मला माहिती आहे की मंचावर आदरणीय घोडके साहेबांच्या पासून, रामभाऊंच्या पासून, हो ओके, तुमचं सर्वांचं अभिनंदन। त्यांचा कार्य अहवाल अतिशय चांगल्या कामांचा या ठिकाणी आपल्याला प्रदर्शित करायचा आहे। तरी पण जाता जाता मी आपल्याला विनंती करणार आहे, आपली निशाणी, आपली निशाणी पाठीमागे, आपली निशाणी धनुष्यबाण, आपली निशाणी धनुष्यबाण, अरे खींच के तान, धनुष्यबाण, अरे खींच के तान, धनुष्यबाण। इकडे आवाज कमी येतोय। आपली निशाणी असं म्हणा। आणि सर्वांचा निर्धार आहे धनुष्यबाण। धनुष्यबाणाला आपण आशीर्वाद द्या। आता खरं म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे। आपल्या मालेगाववर नाशिक, मालेगाव आणि धुळ्याची जबाबदारी आहे। सकाळी नाशिकला जायचं, संध्याकाळी मालेगावला यायचं। मी तुम्हाला अतिशय आनंदाने सांगतो, मागच्या महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या 11 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या। पेपरमध्ये, टीव्ही मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे। 11 नगरपालिकांपैकी 9 नगरपालिकेवर आपण नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडणूक लढवली। या 9 जागांपैकी शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त 1 नंबर 5 नगराध्यक्ष आपल्या शिवसेनेचे निवडून आले। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सटाणा, नांदगाव, मनमाड। आता नाशिक महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आपल्या मालेगाववर आहे। मी आपल्याला अतिशय आनंदाने सांगतो, 16 तारखेला नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आपल्या मालेगावचं नाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठं करायचं आहे। आज शिक्षण विभागाच्या माध्यमातून तुम्हाला वर्षभरामध्ये दिसून येईल की गरीबाच्या मुलाला सुद्धा एक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे, तो प्रखर राष्ट्रभक्त घडला पाहिजे, तो उद्याचा भारताचा भावी नागरिक घडत असताना तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे। अशा पद्धतीचं काम वर्षभरामध्ये शिक्षण विभागामध्ये तुमच्या आशीर्वादाने झालेलं तुम्हाला दिसणार आहे। आणि म्हणून काही लोकांना हे सहन होत नाही। मालेगावचं नाव मोठं होत आहे, त्यांच्या पोटात दुखतंय आणि मग नारद मुनी सारखे किडे पाडण्याचे उद्योग काही लोक करतात, खोटे नाटे अफवा पसरवतात। त्यांना मालेगावचं नाव महाराष्ट्रात मोठं होत आहे, त्यांना सहन होत नाही। त्यांना फक्त त्यांची घरं चालवणं,
पक्षाचा फंड कसा येईल. काही लोकांना वाटतंय की आम्ही पैशाने लोकांना विकत घेऊ. तुम्ही माहिती घ्या, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समोरच्या लोकांनी पैशाचा महापूर त्या ठिकाणी आणला, परंतु सर्वसामान्य जनतेने शिवसेनेच्या एका सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलाय. काही लोकांना वाटतंय ते उमेदवाराचं काय होईल ते होईल, परंतु पक्षाचा फंड तरी आम्हाला मिळेल, कमिशन खायला मिळेल, आणि म्हणून युती होऊ दिले नाही आणि निवडणुका लावल्या. मला विश्वास आहे की जनता जनार्दन याला बळी पडणार नाही. आपण एकमेकांना ओळखतो, 30 वर्षांच्या पासून आपण एकमेकांना ओळखतो. आपल्या आई वडिलांचे तेव्हाचे एकमेकांशी संबंध आहेत, आणि म्हणून मालेगावची शांतता, मालेगावची सुरक्षितता, माझ्या माय भगिनींचं संरक्षण, मला वाटतं की ह्या पण गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मी कळकळीची विनंती करणार आहे, कोणत्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका, धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.